आपण पाहताय महाधुरळा. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape, from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026, Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अखेर महापौर निवडणुकीची तारीख जाहीर झाली. कोल्हापुरात 6 तारखेला नवीन महापौर, उपमहापौर, तर इचलकरंजीत 8 फेब्रुवारीला नवीन महापौर आणि उपमहापौराची निवड होईल. त्यामुळे आता एकूणच नेमका महापौर कोण, उपमहापौर कोण या चर्चेला प्रचंड वेग आलेला आहे. केवळ चर्चेला नव्हे तर प्रक्रियेला सुद्धा वेग आले. अनेकांनी आता फिल्डिंग लावलेली आहे, टाईट फिल्डिंग लावली आहे. काही झालं तरी पहिला महापौर मीच कसा होईल यासाठी आता फिल्डिंग लागलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एकीकडे उद्या या संदर्भात म्हणजे रविवारी किती महापौर काय हा निर्णय होईल, पण इचलकरंजीत हा निर्णय झाला. 5 वर्षात भाजपचे 6 महापौर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे महापौर पदाचे अखेर तुकडे करण्याचा निर्णय झाला. 2.5 वर्षाचा एक महापौर हे शासनानं ठरवून दिले, पण आता 2.5 वर्षात एक नव्हे तर 3 महापौर करण्याचा निर्णय भाजपनं घेतलेला आहे. यापूर्वी महापौर पदाची खांडोळी कोल्हापुरात सुरू झाली, त्याच्यावर प्रचंड टीका झाली, पण टीका करणाऱ्यांनी सुद्धा तेच केलं जेव्हा त्यांची सत्ता आली. आणि आता हीच परंपरा इचलकरंजीत सुरू ठेवण्याचा निर्णय भाजपनं घेतलेला आहे. आज आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह काही त्यांची बैठक झाली आणि या बैठकीत निर्णय झाला की 5 वर्षात भाजपचे 6 महापौर आणि 6 उपमहापौर करायचे. कारण 2.5 वर्षात ओबीसी साठी आरक्षित आहे महापौर पद आणि तब्बल 23 नगरसेवक हे ओबीसी आहेत. त्यामुळे अनेकांना संधी मिळावी, जे किमान 3 नगरसेवकांना महापौर म्हणून संधी मिळावी 2.5 वर्षात, यासाठी निर्णय घेतला. 10 महिन्याला एक महापौर, म्हणजे आत्ताच्या 2.5 वर्षात 3 महापौर आणि नंतरच्या 2.5 वर्षात 3 महापौर, असे 6 महापौर इचलकरंजीत होणार. 6 उपमहापौर होणार, म्हणजे तब्बल 12 जणांना महापौर आणि उपमहापौरची संधी मिळणार. याशिवाय प्रत्येक वर्षाला सभापती पद बदलण्याचा, समितीच्या सदस्य बदलण्याचा निर्णयही झालेला आहे. म्हणजे जवळजवळ स्थायी समितीचे 6 सभापती होतील. परिवहन समिती आता नव्यानं तिथं सुरू होईल, त्याचे 6 सभापती. विविध अनेक समित्या आहेत, त्या समित्यांना पण आता 1-1 वर्षाचा कालावधी सभापती पदाला मिळणार आहे. म्हणजे अधिकाधिक नगरसेवकांना पदाच्या मांडवा घालण्याचा निर्णयच एक प्रकारे झालेला आहे. त्यामुळे आता इचलकरंजीत निर्णय झाला. 5 वर्षात 6 महापौर, 6 उपमहापौर आणि भाजपचा महापौर पहिला असेल. सगळ्यात महत्त्वाचं, कितीही म्हणलं तरी भाजपमध्ये 2 गट आहेत, एक आवाडे गट, दुसरा हळवणकर गट. त्यामुळे आता 3 महापौर हे हळवणकर गटाचे होणार, 3 महापौर हे आवाडे गटाचे होणार. पहिला मान हा शक्यतो हळवणकर गटालाच मिळण्याची चिन्ह जास्त आहेत. तानाजी पवार हेच पहिले महापौर होण्याची चिन्ह आहेत. याशिवाय राजू बोंद्रे, विठ्ठल चोपडे, सतीश मुळीक, निलेश पवार, सुशांत कलागते, योगेश पाटील, ओंकार सुर्वे, राजू पुजारी, अभिषेक वाळवेकर असे अनेक जण इच्छुक आहेत. तब्बल 21 वर्षे नगराध्यक्षपद हे महिलेकडे राखीव होतं, महिलांसाठी राखीव होतं. त्यामुळे आता महापौर पद महिलेला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आता महापौर आणि उपमहापौर होण्यासाठी जी काय 10 नावं आत्ता मी सांगितली
त्यातल्या किमान 2-3 लोकांना महापौर पद मिळणार हे नक्की आहे. इतरांना उपमहापौर पद सुद्धा मिळेल. पहिला मान हा तानाजी पवार किंवा राजू बोंद्रे किंवा विठ्ठल चोपडे किंवा सतीश मुळीक या चौघापैकी एकाला मिळेल. आघाडीवर नाव आहे ते हळवणकर गटाचे तानाजी पवार यांना मिळण्याची शक्यता जास्त आहे. उपमहापौर अर्थातच आवाडे गटाला मिळेल. म्हणजे आता इचलकरंजीत तुकडे करण्याचा निर्णय फायनल झाला. त्यानुसार निर्णय झाला. गटनेताही निवडलेला आहे. त्याची अधिकृत घोषणा 2 दिवसात होईल. आता नाव मागितलेले आहेत पण गटनेता निवडलेला आहे. फक्त अधिकृत सांगता येत नाही त्यामुळे त्याचं नाव आता गुलदस्त्यात ठेवले. पण तो निवडलेला आहे. 2 दिवसात त्याची घोषणा होईल आणि इचलकरंजीत कोण महापौर होणार हे 8 तारखेला शिक्कामोर्तब होईल. पण तत्पूर्वी 2-3 दिवसात या नावावर शिक्कामोर्तब होईल. अधिकृत घोषणा 8 तारखेला होईल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बातमी, भाजपनं सुरू केली पदांची खांडोळी. इचलकरंजी सुरुवात झालेली आहे. आता पाहूया कोल्हापूर संदर्भात काय निर्णय होणार पुढच्या बातमीत. आपण अजूनही महाधुरळा हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. कारण राजकारणातली तातडी उद्याची बातमी आज देणारं एकमेव चॅनेल महाधुरळा. धन्यवाद. कृषीप्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी. विचार नवीन शेतीचा, शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा, अत्याधुनिक शेती अवजारं, बी बियाणं, खतं, कीटकनाशकं सर्व काही एकाच ठिकाणी. पशुपालन, कुक्कुटपालन, कृषी व्यवस्थापन आणि सिंचन. शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार, कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन. खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी आणि पशु प्रदर्शन. 400हून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार. महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स, विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन. भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी 2026 मेरी वेदर ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.